आज दिनांक 19/9/2025 रोजी रामतीर्थ सभागृह, श्रीराम मंदिर, जव्हार येथे जनकल्याण सहकारी पतसंस्था मर्यादित जव्हार या बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। सभेची सुरुवात संचालक मंडळाच्या हस्ते दीप प्रज्वलन करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। या बैठकीत 1 ते 11 विषयास चर्चा विनिमय करून सभासदांच्या सहमतीने एकूण 10 विषयास मंजुरी देण्यात आली। या वार्षिक सभेत दरवर्षीप्रमाणे तक्रार निवारण व तडजोड समितीवर 2025 ते 26 करिता यावर्षी महिलांमधून किरण सावक, तारा पुरवाला, तर नदीम मणियार, इम्रान शब्बीर कोतवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या वार्षिक सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली। सभेची सांगता वंदे मातरम राष्ट्रगीताने करण्यात आली। उपाध्यक्षा श्रीमती दीपश्री भट या देखील दीप प्रज्वलन करतात। ज्येष्ठ संचालक सुनील जाधव हे दीप प्रज्वलन करतात। अनिल दवणे दीप प्रज्वलन करतील। राहिलेली हे दीप प्रज्वलन करतात। संचालक संस्थेच्या आजच्या 24व्या वार्षिक सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो। ते मर्चंटमध्ये व्हॅल्यूवर आहे। एक व्यक्ती 2 वेगवेगळ्या एकाच गावातली, आता असं पाहायला गेलं तर आपण खेडेमेळीच्या वातावरणात राहतो। आम्ही इकडचे पण सभासद आहेत, तिकडचे पण आहे, आम्हाला दोन्ही पतसंस्था सारखीच आहे। आमचं असं म्हणणं आहे का इकडचे तिकडे दोन्ही ठिकाणचे गोपनीयतेचा भंग होत नाही का तिथे? मग ज्या नियमानुसार होत नाही आणि घेता येतात। मला हे माहित आहे का सल्लागार 5 याच्यावर घेता येतात। एक व्यक्ती सल्लागार म्हणून 5 ठिकाण माझ्या संख्येमध्ये, तर त्याच्यामध्ये पण भेदभाव करावा असं। म्हणजे तुम्हाला जे 10,000 रुपये द्यायचे तर कदाचित सभासदांचा एकदम दुर्धर आजार असेल आणि कुटुंबातला जर करता गेला आणि किंवा कदाचित असं झालं की आई वडील दोघंही गेले आणि अनाथ मुलं असतील तर ती 10,000 रुपये नथिंग अमाऊंट आहे। मर्चंट बँकेने मला वाटतं 25,000 रुपये दिले होते कुटुंबासाठी, पण आता जी तुम्ही 10,000 रुपये अमाऊंट म्हणता ती एकदम शून्य आहे। म्हणजे त्याच्यात काही ती कुटुंबावरती पण येऊ शकत नाही। त्यांचा दशक्रिया विधीचाही खर्च 10,000 रुपये पुरा होणार नाही। त्यामुळे सभासद ही जी निधी आहे ना ही तरतूद वाढवावी असं माझं म्हणणं आहे। अभ्यासाची तयारी करावी लागेल। संचालक मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे विश्वासाने ही पतसंस्था पुढे दिलेली आहे। मी वारंवार त्या पतसंस्थेत जात असतो, काही गोष्टी बघत असतो आणि बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या खुर्चीवर कर्जदार बसतो त्याच खुर्चीवर 10,000 कर्ज घेणारा कर्जदार बसतो आणि त्याच खुर्चीवर 10 लाखाचं डिपॉझिट होणारा व्यक्ती सुद्धा बसतो आणि दोघांना त्याच आदराने त्याच मानसन्मानाने हे कर्मचारी सेवा देत असतात आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे। म्हणजे